बारामतीमधील अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचा नवा व्हिडिओ आता समोर आलाय की विमान कोसळल्यानंतर काही क्षणातच त्याला भीषण आग लागली होती। ज्वाळा उसळत असतानाच अचानक पुन्हा एक जोरदार स्फोट झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे। या स्फोटाचा थरारक व्हिडिओ आता समोर आला असून जळत असलेल्या विमानातून मोठ्या आवाजात स्फोट होताना स्पष्ट दिसतोय। स्फोटानंतर परिसरामध्ये धुराचे लोट पसरले आणि काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं। प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, ते अधिकचे तपशील देत आहेत। जयकुमार, पाहू शकता की ज्या ठिकाणी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा ज्यावेळेस विमान अपघात झाला, विमान अपघात झाल्यानंतर त्या ठिकाणी मोठा असा स्फोट झाला आणि त्या संपूर्ण भागा परिसरामध्ये त्या ठिकाणी जाळ लागलेला होता। लगेच गावकऱ्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली। तिथे गेल्यानंतर त्यांनी त्यांच्या फोनमध्ये व्हिडिओ त्या ठिकाणी काढायला चालू केला आणि व्हिडिओ चालू असताना त्या विमानामध्ये परत एकदा स्फोट झाला आणि ते संपूर्ण या व्हिडिओमध्ये कॅप्चर झालं। आणि आपण बघू शकता की प्रत्यक्षदर्शींकडून असं सांगण्यात येत होतं की विमान अपघात झाल्यानंतर 3 ते 4 स्फोट त्यामध्ये झाले आणि हे स्फोट झालेलं तर आता या दृश्यांमध्ये आपल्याला दिसू शकतंय। 28 जानेवारीला 8:46 सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे मुंबईकडनं बारामतीकडे येत असताना बारामतीतल्या विमानतळावरती हा अपघात झाला आणि यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचा दुर्दैवी असा मृत्यू झाला। आणि हे संपूर्ण जे अपघाताचे जे दृश्य आहेत हे एक एक दृश्य आता आपल्या समोर येऊ लागलेले आहेत। या व्हिडिओ तिथल्याच नागरिकांनी गावकऱ्यांनी काढलेला आहे, त्यांच्या सोशल मीडियावरती त्यांनी अपलोड केलेला आहे। फेसबुकवरती आपल्याला हा व्हिडिओ सापडलेला आहे, ज्यामध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांचा विमान अपघात झाल्यानंतर त्यामध्ये जे 2-3 स्फोट झाले त्याचे हे दृश्य आहेत। आणि धन्यवाद जयकुमार दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।